लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, या उलट कावळ्याचं घर होतं शेणाचं. एक दिवस काय झालं, आकाशात खूप मोठे काळे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला, टपटप पाऊस पडू लागला, झाडे भिजली, जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, ते गेलं पाण्यात वाहून. कावळा काकडला, आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर तर शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. चिवताय चिवताय दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर करते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताय चिवताय दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा? एवढंच तोंड करून कुडकुडत उभा राहिला, पण चिमणीने काही केला, दार उघडले नाही. गोष्टीचा पूर्ण केलेला उत्तरार्ध. चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्चा, आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडले नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेने दार उघडलं. दाराबाहेर कावळा तर नव्हताच. तिने आजूबाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. गेला असेल कुठेतरी, येईल परत. तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली. मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली, तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मनात कशातच रमेना. बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध पावडर करण्यातही नाही. कारण एव्हाना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची. तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झाले असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर तर कोणीच नव्हतं. हे पाहून निराशतेने तिने दार बंद केलं होतं. अनेक दिवस उलटले. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचा असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दर मजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात तिचं लक्ष दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला. तो कावळ्याचाच आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीन कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पाहते तर काय, कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचे लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, या या चिमणीबाई, तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली, तुला राग नाही ना रे आला माझा? काय यावा, मी माझ्याच विश्वात गुंग होते म्हणून. छे छे, प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच वाटली नाही, तर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दारापाशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्हीही गोष्टी अतिक्रमणासारख्याच घडल्या असत्या, नाही का? म्हणून मग मी स्वतःच वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून दूर. पण मला एकटे करून, अरे कावळे दादा, मला सवय झाली आता तुझी. चिमणीबाई, या जगात एकटे कोणीच नसतं. जेव्हा आपण एकटे असतो असं वाटतं ना, तेव्हा तो एकांत आपला सोबती असतो. तो दाखवत असतो आपल्याला आपल्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासाची वाट. मलाही दाखवली आणि बघ, आज मी किती आनंदी आहे माझ्या घरट्यात, माझ्या जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांसोबत. चिमणी निशब्द होऊन तिथून निघाली होती. कावळा तिला तेवढाच म्हणाला, चिमणीबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेन, क्षणाचाही विलंब न करता. चिमणीचे डोळे पाणावले. भरल्या कंठाने निरोप घेऊन ती परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे. पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ राहिलं नव्हतं. आपल्या सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार प्रमाणात त्या चिमणीबाई सारखी झाली. म्हणजे कुठेतरी आपला माणूस आर्तपणे आपल्याला साथ घालते, हे आपल्या ध्यानातच येत नाही. या आपल्या माणसांमध्ये बाहू, बहीण, मित्र, मैत्रीण, आई, वडील, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात. त्यांची आर्त साथ आपल्याला ऐकूच येत नाही. म्हणजे ते पोट तिडकीने साथ घालतात आणि आपण म्हणतो, थांब, मला जरा करिअर करू दे, थांब जरा, आता मला घर घ्यायचंय, थांब जरा, मला आता कार घ्यायचंय, थांब, मला काम आहे, थांब, मला विश्रांती घ्यायचीय, थांब जरा, मी कामात आहे. आणि मग ही जंत्री वाढतच जाते. त्यांची सहनशक्तीच संपून जाते. ते त्यांचं एक वेगळं विश्व तयार करतात आणि त्या विश्वात आपल्याला स्थानच नसतं. आपल्या हे लक्षात नसतं आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा फार एकटे झालेलो असतो आपण.
आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर मग कोणाचीच गरज नाही, अहमपणा बाळगू नका. वेळीच टकटक ऐकायला शिका.